नमस्कार मित्रांनो, मी रितिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण NMMSच्या धर्तीवरती NMMSची परीक्षा जवळ आली आहे, त्या दृष्टीनं आपण प्रत्येक धड्याचं जे रिव्हिजन आहे, उजळणी आहे, ती उजळणी घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवात आता पाहणार आहोत तिसरा धडा. ठीक आहे, पहिले 2 धडे झालेले आहेत. आय होप की तुम्ही ते पाहिलेले असतील. तर तिसरा धडा जो आहे त्या धड्याचं नाव आहे घातांक. ठीक आहे, घातांक हा धडा तसं बघायला गेलं तर आपल्याला 7वीला सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, तर घातांकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा बेसिक त्याचं जर बघायला गेलं तर पाया. ठीक आहे, म्हणजे काय की समजा तुम्हाला संख्या दिलेली असेल 3, च्या डोक्यावर असं 4, तर याच्यामध्ये हे जे 3 आहे त्याला आपण काय म्हणतो पाया, आणि हा जो 4 आहे याला काय म्हणतात घात. ठीक आहे, आणि ह्याचं जर वाचन करायचं असेल तर 3चा चौथा घात, 5 असेल तर 5वा घात, 8वा घात अशा पद्धतीनं करतो. आणि याचा अर्थ काय होतो पहा, तर याचा अर्थ असा होतो की जो घात आहे तितक्या वेळा त्या पायाला पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन करायचं असं. म्हणजे कसं 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 अशा पद्धतीनं आपण म्हणतो. मग ह्यांचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 काय असेल त्याची किंमत असेल. ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी मांडून घेतल्या पहा. हे आहे त्याचं घातांकित रूप. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पाया 3 आहे, 4 घात आहे. नंतर हे आहे त्याचं गुणाकारित रूप, म्हणजे 4 आहे म्हणून 4 वेळा त्याला रिपीट करणं, आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते उत्तर म्हणजे त्या घातांकित संख्येची किंमत. ठीक आहे, हे झालं त्याचं बेसिक. आता आपल्याला हे जे घात जो दिलेला आहे हा काय आहे, सध्या पूर्णांक संख्येमध्ये दिलेला घात आहे. ठीक आहे, म्हणजे हा कधी कधी वजा सुद्धा येतो. ठीक आहे, तर पूर्णांक संख्येमध्ये घात दिलेला आहे, पण कधी कधी हाच घात अपूर्णांकात किंवा ज्याला आपण म्हणतो परिमेय संख्येत सुद्धा येतो. तर तो परिमेय संख्येत आलेला घात आपल्याला वाचता येणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर त्या दृष्टीनं आपण सुरुवातीला बघूयात की जर समजा आपल्याला जी संख्या आहे ती जर संख्या कशात स्वरूपात आली, परिमेय संख्या स्वरूपात आली, तर ती कशी वाचायची. समजा 3च्या डोक्यावर तुम्हाला 1/8 दिसते. ठीक आहे, तर याचा अर्थ काय असतो ते लक्षात घ्या. याला म्हणतात 3चे 8वे मूळ. 3चे काय 8वे मूळ म्हणजे 3चं 8वं मूळ. जसं आपल्याला असं जर दिलं या ठिकाणी समजा आपण असं घेऊयात की 36चे 1/2 म्हणजे काय लिहिणार, याला वाचताना कसं वाचणार आपण, याला 36चे वर्गमूळ. 36चे काय म्हणणार याला आपण, 36चे वर्गमूळ अशा पद्धतीने याचं वाचन करायचं. आणि याचा अर्थ असा पण होतो पहा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 1/2 घात आहे म्हणजे संबंधित संख्या ही वर्गमुळात दिलेली आहे. तसंच जर समजा 27चं 1/3 असेल तर काय म्हणाल तुम्ही, 27चे घनमूळ. काय म्हणाल याला, घनमूळ. मग 27चं घनमूळ आपण असं पण लिहू शकतो की 27 आणि या ठिकाणी काय करतो आपण 3, म्हणजे 27चे घनमूळ. म्हणजे हे चिन्ह आणि हे 1/3, हे 1/2 आणि हे वर्गमुळात चिन्ह सारखं आहे हे लक्षात घ्या. ती महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं समजून घ्यायची. ठीक आहे, तर हे झालं ज्यावेळेस घातांकित संख्या आपल्याला दिली आहे आणि त्याचा घात जो आहे तो घात जर समजा अशा पद्धतीत आला असेल, म्हणजे कसल्या संख्येच्या प्रमाणात आला असेल लक्षात घ्या, परिमेय संख्या. आणि त्यातली त्यात कशी परिमेय संख्या, ज्याच्या अंशस्थानी फिक्स काय आहे 1 आहे, त्यावेळेस छेद जितकं आहे तितकं मूळ असं म्हणायचं. म्हणजे 37 जरी असेल तरी 37वे मूळ अशा पद्धतीने आपल्याला त्याला वाचायचं. आता दुसरा प्रकार कसा येतो, ह्याच्यात दुसरा प्रकार येताना कसा येतो बघा. समजा हेच 3 घेतलं पण या ठिकाणी मी लिहिलं 8/5. आता काय झालं, मग वरती 1 नाही, मग आपल्याला याचं वाचन कसं करावं लागतं, तर याचं वाचन 2 पद्धतीनं होतं. म्हणजे मुळाकडून घाताकडे आणि घाताकडून मुळाकडे अशा पद्धतीनं होतं. म्हणजे तुम्ही याला असं म्हणू शकता 3च्या 8व्या घाताचे कितवे, 5वे मूळ. बघा मी कसं वाचले लक्षात घ्या. 3च्या 8वे याला घात म्हणायचं आणि याला काय म्हणायचे मूळ. वरचा जो आहे तो घात आणि खालचं जे आहे ते मूळ. आणि दुसरी पद्धत कशी असेल बघा, 3च्या आता बघा 8व्या घाताचं 5वं मूळ होतं, आता 5व्या मुळाचा 8वा घात, 5व्या मुळाचा 8वा घात अशा पद्धतीने ह्याचं वाचन आपल्याला करायचं असतं. तर हे वाचन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, कारण वाचन कुठलं वाचन बरोबर आहे असाही प्रश्न असू शकतो, किंवा तुम्हाला असं दिलं जाईल आणि खालीलपैकी कोणता पर्याय ह्याला बरोबर आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. आतापर्यंत असा काही प्रश्न आलेला नाही, पण शक्यता आपल्याला नक्कीच नाकारता येणार नाही. आता त्याच्यानंतर जर महत्त्वाची गोष्ट असेल या
घटकावरचे, तर ते आहेत घातांकाचे नियम. कारण ते जर नियम पाठ असतील तर तुम्ही त्याच्यावर असणारी जी गणितं आहेत ती गणितं सोडवू शकतायत. कारण त्या घातांकाचे जवळपास 10 नियम आहेत, आपल्याला 8च आहेत सिलेबसला, पण 10 नियम आहेत. ते नियम आपले पाठ असणं गरजेचं आहे. पहिला नियम असा आहे बघा, एचा यमवा गुणुले एचा यनवा बरोबर. आता बघा लक्षात घ्या, दोघांचाही पाया सारखा आहे पण घात वेगळे आहेत. मग अशा वेळी काय करतात, गुणाकाराचं चिन्ह मध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. तर अशा वेळेस तोच पाया एकदाच लिहिला जातो आणि यम अधिक यनची बेरीज केली जाते. उदाहरणार्थ काय सांगता येईल बघा, जर समजा 3चा इथं वर्ग आहे गुणुले 3चा 8वा घात असेल तर काय केलं जातं, 3चा पर्याय तुम्हाला असतो 8 2 16 करा, पण नाही, या ठिकाणी काय होते 2 अधिक 8 म्हणजेच 3चा कितवा घात येतो, हा 10वा घात येतो. पाया जर सारखा असेल तर घातांकाची काय केली जाते, बेरीज केली जाते. हाच नियम वेगळा कसा आहे बघा, एचा यमवा भागिले एचा यनवा. काय झालं, गुणाकाराच्या ऐवजी भागिले. आपल्याला माहिती आहे गुणाकाराच्या ऐवजी भागिले म्हणले तर काय येणार आहे, वजा येणार आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण असं घेऊयात, उदाहरण 3चा 8वा भागिले 3चा 6वा बरोबर 3चा काय येणार आहे 8 वजा 6 म्हणजे 3चा कितवा येणार आहे, दुसरा येणार आहे. हा नियम आपला क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा नियम, आता हाच नियम जर कधी कधी काय होतं की हे 6 इकडे आणि हे 8 इकडे, म्हणजे हे थोडक्यात कसं की 3चा 6वा भागिले 3चा जर 8वा असेल तर काय होतं, 3चा वजा दुसरा येतो आणि 3चा वजा दुसरा म्हणजेच पुन्हा तिथं नियम बदलतो. 3चा वजा दुसरा जो घात असतो ना तो आपल्याला कसा लिहावा लागतो, 1/3चा वर्ग. म्हणजे वजाचं जे घात आहे तो मान्य नाही, त्याला काय करावं लागतं, आपल्याला खाली पाठवावं लागतं. म्हणजेच त्याच्यामुळे नियम जो तयार झाला, एचा वजा यमवा घात बरोबर 1/aचा यमवा घात. हा नियम आपला या ठिकाणी तयार होतो. म्हणजे जर घात जर वजा असेल तर त्याला जशाच तसं लिहायचं, फक्त त्याचा इन्व्हर्स ज्याला आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त करायचं. म्हणजे वरती 1 घ्यायचं आणि त्याला काय करायचं खाली पाठवायचं आणि प्लस करून घ्यायचं. हा नियम या ठिकाणी येतो तुम्हाला. त्याचबरोबर नंतर हाही एक सोपा नियम आहे, ए गुणुले बी कंसाचा यमवा घात जर असेल तर हा जो यम आहे तो दोघांचा पण आहे. ठीक आहे, आपण त्याला विनोदानं असंही म्हणतो की हा मुलगा आहे जो आईचा पण आहे आणि बाबांचं पण आहे. मग ह्याला आपण असं म्हणू शकतो, एचा यमवा गुणुले बीचा यमवा. हेच भागाकारात जरी असेल तरी तसंच, म्हणजे a/b कंसाचा यमवा घात जर असेल तर या ठिकाणी हा एचा यमवा आणि खाली बीचा सुद्धा काय असतो, यमवा, दोघांचाही असतो. नंतर 6वा नियम जो वापरला जातो, एचा शून्यवा घात बरोबर काय, तर एच्या शून्यव्या घाताची किंमत नेहमी लक्षात घ्या, किती जरी मोठी संख्या असेल तर त्याची किंमत काय करायची, 1 करायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपण कितीही दिली तरी आपण काय म्हणायचं, खाली आत संख्या किती असू द्या, पाया किती असू द्या, पण घात शून्य त्याची किंमत किती येणार आहे, 1 येणार आहे. त्याच्यानंतर हा जसा नियम आपण बघितला तसा ह्याच्यासाठी एक नियम आहे, पहा 7वा. काय नियम आहे, a/b कंसाचा वजा यमवा घात जर असेल तर याला कसं लिहिलं जातं, b/aचा यमवा घात. मग आता काय होणार, पुन्हा एकदा हाच नियम बसणार. हा फक्त काय येणार, बीचा यमवा छेदस्थानी एचा यमवा. असे हे 7 नियम. त्याच्यानंतर आणखीन काही नियम आहेत बघा आपल्याला. याच्यामध्ये आता कुठला नियम राहतो, एचा यमवा घात कंसाचा यनवा घात. हा 8वा नियम आहे, एचा यमवा कंसाचा यनवा. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीचं जर झालं तर हा जो यम आहे आणि हा यन आहे दोन्ही घाताच्या स्थळी आहेत. ठीक आहे, तर या दोघांचा काय केला जातो, गुणाकार. म्हणजे एचा यम गुणुले यन अशा पद्धतीनं घात, म्हणजे दोघांची बेरीज, दोघांचा गुणाकार या ठिकाणी केला जातो. हा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आणखीन जर ह्याच्यातले नियम बघायला गेलं तर कोणता नियम राहतो पहा, की या ठिकाणी जर मोठं असेल तरी जर मी आता इथं करून दाखवलं, म्हणजे इथं काय केलं की यन आधी, समजा यम हा काय आहे इथं मोठा आहे, यन लहान आहे, पण तोच जर मोठा लहान उलटा केलेला असेल, म्हणजे मोठा वजा लहान, पण लहान वजा मोठा असेल तर वजा होऊन पुन्हा चिन्ह बदलतं, जो ह्या दोघांचं एकत्रीकरण येते, ह्या 2 नियमांचं. ठीक आहे, आणखी जर समजा याच्यातले नियम बघायचं म्हटलं तर आणखी कुठला नियम राहतो पहा, जर दोन्ही संख्या सारख्या असतील. आता असं पण आहे काही ठिकाणी बघा, एचा यमवा गुणुले बीचा यमवा. बरेच जण विचार करतात की नेमकं इथं काय करायचं, एचा यमवा बीचा यमवा. हे उदाहरण आहे की आपल्याकडे हा नियम आपण ऑलरेडी तयार केलाय. पहा कुठं तयार केलाय, या ठिकाणी तयार केलाय. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये आलं की आपल्याला हेच फॉर्ममध्ये बदलायचं. म्हणजे काय करायचं, ह्या ए गुणुले बीचा गुणाकार करायचा आणि त्याचा यमवा करायचा. म्हणजे एक प्रश्न असा कुठंतरी आलेला होता पहा, की 3चा 8वा घात गुणुले 2चा 8वा घात. तर आपण असा विचार करतो की अरे पायासारखा असल्यावर आपण घाताची बेरीज करतो,
पण इथं तर घातच सारखं आहे, काय करायचं? अजिबात विचार करायचा नाही, या दोघांचा गुणाकार करायचा आधी. 3 दुनी काय करायचं 6 आणि 6चा काय करायचा 8वा घात करायचा. एवढा सोपा नियम आहे. ठीक आहे, नियम अवघड नाही, फक्त नियम आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप की हे नियम तुमच्या सगळ्यांच्या लक्षात बसले असतील. वेगळे अवघड असे नियम नाहीत. हे नियम फक्त समजून त्याचं ॲप्लिकेशन, त्याचा वापर जर तुम्हाला करता आला तर ह्या घातांक एवढा सोपा धडा कुठलाही नाही. आणि 2 प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे त्याच्यावरती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि एक या नियमावरती येईल एक, आणि एक घनमूळ काढा वगैरे ही सुद्धा कन्सेप्ट त्या दृष्टीनं काय आहे खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला तो नियम येऊ शकतो. ठीक आहे, वळूयात आपण पुढची काही कन्सेप्ट आहे त्याच्याकडं. आता पुढची जी कन्सेप्ट आहे बघा ती आहे वर्ग वर्गमूळ. आता वर्ग वर्गमूळ काय, वर्ग कशाला म्हणायचं आणि वर्गमूळ कशाला म्हणायचं? तर वर्ग म्हणजे आपल्याला माहिती आहे, वर्ग म्हणजे काय, एखाद्या संख्येचा त्याच संख्येशी केलेला गुणाकार म्हणजे काय असतो, त्या संख्येचा वर्ग. म्हणजे समजा 3ला जर 3नेच गुणलं तर येणारं उत्तर म्हणजे 9 असतं. म्हणजे हे जे 9 आहे तो 3चा काय असतो, वर्ग असतो. 9 हा काय असेल 3चा वर्ग, आणि त्याच वेळेस 3 हे 9चं काय असेल वर्गमूळ. 9 हा वर्ग असेल तर 3 हे काय असेल 9चं वर्गमूळ असेल. आणि माझ्या माहितीस्तव तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्हाला किमान 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे. ते वर्ग पाठ कराच, 15 पर्यंतचे घनपाठ कराच, कारण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं वर्गमूळ किंवा घनमूळ काढता येण्याच्या ट्रिकसुद्धा आहेत, ज्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील. तुम्ही जर सर्च केलं प्लेलिस्टमध्ये तर तुम्हाला अशा सुद्धा ट्रिक्स मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्गमूळ पटकन काढता येतं. काही सेकंदात, अरे 2 ते 3 सेकंदात तुम्ही वर्गमूळ काढू शकता, घनमूळ काढू शकता. ठीक आहे, तर घनमूळ आता मी सांगेल पण ते घनमूळ कसं काढायचं ते, कारण त्याला जास्त वेळ लागणार नाही. पण वर्ग जर समजून घ्यायचं असेल, वर्गमूळ काढणं समजून घ्यायचं असेल तर थोडा वेळ लागेल. त्यामुळं जो व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल तो, किंवा वैदिक गणिताच्या ह्याच्यामध्ये आहे तो, तुम्ही सर्च करून पाहू शकाल. ठीक आहे, आता बघूयात आपण घन. एखाद्या संख्येचा त्याच संख्येबरोबर 3 वेळा गुणाकार म्हणजे येणारं उत्तर हे काय असतं, घन असतं. म्हणजे समजा मी काय केलं इथे 3चा घन मला करायचा आहे, तर 3ला मी 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 वेळा मांडलं. ह्याचा गुणाकार जर केला तर उत्तर येते 27. मग हे 27 जे आहे तो 3चा काय असेल घन असेल, आणि हे जे 3 आहे ते 27चं काय असेल घनमूळ असेल. ठीक आहे, आणि घनमूळ आपण माहिती आहे कशा पद्धतीने मांडू शकतो, एक तर 3 मांडून याला मांडू शकतोय, किंवा 27चा 1/3 सुद्धा मांडू शकतोय. दोन्हीचा अर्थ, दोन्हीचं उत्तर किती येत आहे 3च आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे, आता घनमूळ काढणं हे सुद्धा खूप सोपं आहे. घनमूळ काढण्यासाठी किमान 10 पर्यंतचे मात्र तुमचे घनपाठ असणं खूप गरजेचं आहे. जर ते येत असतील आणि 10 पर्यंतचे, मला वाटतं NMMS एवढी तयारी करताय तर 10 पर्यंतचे घन तर तुमचे नक्कीच पाठ असतील. जर 10 पर्यंतचे तुमचे घनपाठ असतील ना तर तुम्हाला ही ट्रिक येणार आहे, जे उत्तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही काढणार आहात. समजा एक संख्या घेऊयात आपण 35937. 35937 ही संख्या आहे, या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं. तर लक्षात घ्या कसं काढणार घनमूळ. 1चं जर घनमूळ काढलं तर 1च येतं, घन काढला तर 1च येतोय. 2चा काढला तर 8 येतोय. 3चा जर काढला तर तुमचा किती येतोय 27 येतोय. 4चा काढला तर तुमचा किती येतोय 64 येतोय. 5चा 125. 6चा घन किती येतोय पहा, 6चा येतो 216. 7चा 343. 8चा 512. 9चा 729 आणि 10चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो येतो 1000. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बघा कुठलीच संख्या रिपीट नाही बघा झाली, पण नंतर 1 आलं, 2 आलं, 3 आलं, 4 आलं, 5 आलं, 6 आलं, 7 आलं, नंतर 8 आलं, 9 आलं आणि 10 म्हणजे 0 सुद्धा आलं. म्हणजे प्रत्येक संख्या एकदाच आली, डबल आलेली आहे का नाही. मग ह्या संख्येचं घनमूळ काढताना एक गोष्ट लक्षात घ्या, एक स्थानी काय आले बघा बरं 7. मग 7 एक स्थानी कुठे येते, फक्त आणि फक्त इथे येते. म्हणजे 100% ह्याचं जे घनमूळ आहे ह्या संख्येचं त्याच्या एक स्थानी 3 हमखास येणार आहे. आलं. नंतर हे 3 संख्या सोडून द्या त्यांना, ह्या 3 संख्यांचा विचार सुद्धा करू नका. आणि नंतर विचार करा ह्या 35चा. 35पेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती आहे 27चं घनमूळ किती आहे 3. म्हणजे 100% ही जी संख्या आहे ते 33चं घनमूळ, 33चा घन आहे. म्हणजे या संख्येचं घनमूळ किती आहे 33 आहे. एवढ्या सहज सोप्या पद्धतीने. समजा अजून एक संख्या घेऊयात आपण 29791. 29791 ही संख्या. आता एक स्थानी 1 आहे, 1 साठी 1च आहे, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तराच्या एक स्थानी 1 येणार आहे. नंतर शेवटच्या 3 संख्या सोडून द्यायच्यात आपल्याला.
नंतर आला 29, 29 मधून जाणारा घन अजून सुद्धा तुम्हाला तोच भेटतोय 37, 27 म्हणजे 27 साठी 3 म्हणजे ह्या संख्येचं जे घनमूळ आहे ह्या संख्येचं ते किती आहे 31 आहे. असं सहज प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस थोडीशी जास्त करा. आणि आपल्याला ह्याच्यात आणखी एक प्रश्न येतो बघा, जो आपल्याला जो शेवटचा एक्सरसाइज आहे घातांकाचा, त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रश्न जाणवतोय किंवा दिसतोय जास्त. तर तोही प्रश्न आपण पाहूयात कशा पद्धतीचे प्रश्न येतात. तुम्हाला माहिती असतं की 8चा घन बरोबर जर 512 असेल, ठीक आहे, किंवा तुम्हाला असं दिलेलं आहे, सॉरी, ते 512 घनमुळात दिले बरोबर 8, तर घनमुळात 0.0000512 बरोबर किती. लक्षात घ्या, याच्यात कसं असतं, हे घनमूळ आहे त्याच्यामुळं 3-1 असं उत्तर येत असतं. म्हणजे काय की ह्याचं उत्तर पण तुमचं 100% 8 येणार आहे उत्तरात, नो डाऊट. 512 8 येणारच आहे, पण ह्या 3 गटासाठी एक संख्या आणि ह्या पुढच्या 3 गटासाठी एक संख्या, असं करून तुमचं उत्तर 0.08 येणार आहे. ठीक आहे. आता हेच जर समजा असं असलं असतं ना 0.000000512 तरी सुद्धा उत्तर तुम्हाला काढणं सोपं आहे. ह्याच्यासाठी 8 आपल्याला माहिती आहे, नंतर ह्या तिघासाठी 1 0, ह्या तिघासाठी 1 0, उत्तर येणार 0.008. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं घनमूळ काढू शकता. हे लक्षात घ्या, खूप सोपं आहे, अवघड अजिबात नाही. फक्त प्रत्येक गोष्ट समजून घेणं जास्त मॅटर करत आहे. कारण आपल्याला प्रश्नपत्रिकेत असेही प्रश्न येणार आहेत जे आपला घाम काढणार आहेत. त्याच्यामुळं ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स जर पाठ असतील तर तुमचा वेळ वाचणार आहे आणि तो वाचलेला वेळ तुम्हाला पुढे वापरायचा आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की काही प्रश्न असं समजू नका की प्रत्येक प्रश्न 1 मिनिटात सोडवायचा, अजिबात नाही. काही प्रश्न काही सेकंदाच्या आत सोडवा, कारण तो वाचलेला वेळ तुम्हाला 100% खूप लागणार. असाही एखादा प्रश्न येऊन भेटणार आहे तुम्हाला जो तुमचे 5 मिनिट खाणार आहे, मग त्याला 4 मिनिटं कुठले द्यायचे राहिलेले, तर हे याच्यातून वाचलेले द्यायचे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा जो घातांक चॅप्टर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. चांगली तयारी करा, परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जा, यश नक्कीच तुमचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.